आज आपण कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता मस्त छान असा सकला मासा बनवणार आहे. तो एक माशाचा प्रकार आहे आणि हा जर कोळी जो आहे ना, कोळी मासे जास्त खातात ना, त्यांच्या ज्या हळदीमध्ये बनवला त्या पद्धतीमधला हा आज माशाचा रस्सा आपण बनवणार आहोत. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल ना, इतका चवीला अप्रतिम बनवणार आहोत. झटपट होणारा हा रस्सा आहे. अगदी कमी साहित्यामध्ये पटकन असा होतो. तो सकला मासा घेतलेला आहे, स्वच्छ असा धुवून घेतलेला, चिरून घेतलेला आहे. इथे आपण एक वाटण तयार करून घेणार. मिरची आहे, लसूण आहे, अद्रक आहे, कोथिंबीर आहे आणि टोमॅटो आहे. असं सगळं व्यवस्थित घ्यायचं. अद्रकसुद्धा घेतलेलं आहे आपण. नीट सगळं व्यवस्थित असं एकदम सोप्या पद्धतीमध्ये घ्यायचं. बघू शकता तुम्ही इथे कांद्याचा आपण कुठेही आणि खोबऱ्याचा सुद्धा कुठेही वापर करणार नाही. याची छानशी अशी पेस्ट करून घ्यायची. म्हणजे हे तुम्ही आहे ना भाजूनसुद्धा घेऊ शकता, पण जर आपण तेलामध्ये जास्त वेळ भाजणार आहोत त्यामुळे इथे मी असंच हे वाटण करून घेणार आहे. ह्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. आत्ता एक मस्त आणि ही सिक्रेट पद्धत आहे बघा, तुम्हाला मी सांगते पुढे. हे जे चिंचेचा जो कोळ असतो ना, तो माशाच्या कालवणला जर आपण वापरला ना, एकदम छान असं 1 ते 1.5 चमचा आहे ना आपल्याला हा कोळ तयार करायचा आहे. चिंच भिजत ठेवायची, अशी चोळून घ्यायची. वेळ असेल तर भिजली तरी चालते. बघू शकता अशा पद्धतीमध्ये हे करायचं. आता इथे दुसरी सिक्रेट पद्धत आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं, त्यात पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं. ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. ह्याच आपल्या भाजीला चव आणतात. अशी एक वेगळ्या प्रकारची चव येते. आता तुम्ही जे जसं नेहमीप्रमाणे बनवताना त्यात थोडेसे असं वेगळं काहीतरी बनवलं ना तर खूप छान लागतं. 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आणि जे आपण तयार केलेली पेस्ट वाटण होतं ते वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं. ते वाटण व्यवस्थित शिजवून घ्यायचं, जेणेकरून आपण आहे ना याचं तेल वर येईपर्यंत हे शिजवायचं. कमीत कमी 4 ते 5 मिनटं. हे आहे ना वाटण आपल्याला शिजवत असताना ना, ते बघा थोडंसं हलवत राहायचं, म्हणजे खाली चिटकत राहणार नाही. आणि वाटण कच्चं वाटलं होतं त्यामुळे थोडंसं जास्त वेळ लागू शकतो. जर तुम्ही कांदा परतवून हे जे सगळं परतवून घेतलं असतं ना, तर आता ह्याच्यामध्ये हळद घालायचे. कोळी मसाला असतो किंवा तुम्ही तुमचा घरचा मसालासुद्धा इथे यूज करू शकता. काश्मीरी मिरची पावडर घालायची, त्याने खूप छान असं कट येतं, तरी येते आणि चवीला पण छान लागतं. तर तुम्ही नक्की घाला. किंवा तुमच्या घरचा मसालासुद्धा, तुम्ही घाटी मसालासुद्धा याच्यामध्ये वापरू शकता. बघू शकता किती छान असं ह्याला मसाल्याला तेल आलेलं आहे. थोडंसं आता आपण याच्यामध्ये जो आपण चिंचेचा कोळ तयार केला होता ना, तो याच्यामध्ये घालून घ्यायचा. याने एक वेगळी अशी आंबट अशी छान मस्त चव येते. ते पाणीसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं. याने काय होतं, या भाजीला ना दाटसरपणा येतो. जास्त पाणी एकीकडे आणि आपला रस्सा एकीकडे असं होत नाही. त्यामुळे हे टिप्स आहेत ना छोट्या छोट्या, ते लक्षात ठेवा आणि मस्त घाला. ते घातल्यावर सुद्धा मस्त छान असं तेल वगैरे येईपर्यंत मस्त शिजवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला जे आपण सकला मासा घेतला होता ना, तो मासा याच्यामध्ये घालून घ्यायचा. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सगळ्या मसाल्यामध्ये आहे ना हा मासा पूर्णपणे मिक्स झाला पाहिजे. असं बघू शकता तुम्ही छान असं. आणि यासोबत तुम्ही इंद्रायणी राईस बनवू शकता. 1 मिनिट द्या किंवा 1-1.5 मिनिट इकडे तिकडे तुम्ही असं वाफू काढून घ्यायची. आणि आता तुम्हाला आहे ना रस्सा हवा असेल तर तुम्ही रस्सा घालू शकता, किंवा असं विदाऊट रस्स्याचं सुद्धा असं मधून मधून हलवत करत तुम्ही हे शिजवून घेऊ शकता. हा मासा आहे ना असं की सुरमई वगैरे जे आपण बनवतो ना त्याच्यावर मस्त छान असं चवीला लागतो. आता इथे पाणी 1 ग्लास घातला किंवा 1.5 ग्लास घाला. तुमच्या ज्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही पाणी इथे कमी पण करू शकता किंवा वाढवू पण शकता. थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं की तुमच्या कालवणच्या क्वांटिटीनुसार. आणि आपल्याला परत ह्याला झाकून ठेवायचं. व्यवस्थित ह्याला उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. आणि बघू शकता छान अशी उकळलेली आहे. किती छान अशी मस्त तरी आलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त दिसायला इतकं सुंदर दिसतं ना, तितकी चवीला अप्रतिम. अगदी घरच्या साहित्यामध्ये, कोणताही तामझाम नाही, मसाला नाही, काही नाही. पटकन अशी ही होणारी रेसिपी आहे. एकदा नक्की तुम्ही बघा. आणि कशी वाटली ही रेसिपी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. हा ना तुम्ही इंद्रायणी राईसबरोबर अप्रतिम लागतो. तांदळाच्या भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. ही रेसिपी कुठून बघता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे आपलं सकला माशाचं कालवण तयार आहे. आणि परत एकदा विचारते, तुम्हाला कसं वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त छान अशी वरून कोथिंबीर घालायची आणि भाताबरोबर, भाकरीबरोबर, अगदी तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर सुद्धा हा रस्सा खाऊ शकता. छान असा कांदा, लिंबू घ्यायचं, वरून कोथिंबीर घालायची, छानसं असं तयार करायचं. बघू शकता किती सुंदर आणि सुरेख दिसते.
रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.